सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्। महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला सभापते तिची भा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्तरानी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घोषणा सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023च्या पहिल्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन येत असून महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृहात साजरा करण्यात येणार आहे। मान्य पीठासीन अधिकारी, मान्य मुख्यमंत्री, मान्य उपमुख्यमंत्री, माननीय मराठी भाषा मंत्री, माननीय संसदीय कार्य मंत्री तसेच दोन्ही सभागृहातील माननीय विरोधी पक्षनेते यांच्या सन्मान्य उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे साहित्याची ज्ञानयात्रा या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखकांच्या साहित्यावर अभिवाचन आणि सादरीकरण यांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे। सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सर्व सन्मान्य सदस्यांना टपालखान्याद्वारे वितरित करण्यात येत आहे। बोला भुजबळ सर। अध्यक्ष महोदय, आताच आपण सांगितलं की आज मराठी भाषा दिन आहे। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा सुद्धा आज जयंती दिवस आहे। या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली 14 वर्ष आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत। आणि ह्याच्यामध्ये ज्या 4 गोष्टी आहेत की साहित्याची श्रेष्ठता, भाषेचं वय ते 1500 ते 2000 वर्षाचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचं मूळ रूप
आणि आजचे रूप याचं नातं हे अभिजात दर्जाचे चारही निकष जे आहे आपली मराठी भाषा पूर्ण करते. अध्यक्ष महोदय, यापूर्वीच मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, परंतु 1885 सालामध्ये राजाराम शास्त्री भागवत यांनी सुद्धा या संशोधनाचा 1885 साली संशोधन करताना काही निष्कर्ष काढले. त्याचं विश्लेषण दुर्गा भागवतांनी केलं आणि त्याच्यात म्हटलेलं आहे की ही जुनी महाराष्ट्री आमची भाषा संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे. मराठी संस्कृतोद्भव भाषा नाही, ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे. 1927 मध्ये ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास 2 खंडात लिहिला. मराठीचे वय 2500 वर्ष असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. पांगारकरांनी सुद्धा तेच दाखवून दिलं. 2500 वर्षापूर्वी गाथा सप्तसतीचे हे त्यावेळेला जे आहेत त्यावेळेचे पुरावे आपण सगळे दिले. आणि अध्यक्ष महोदय, मी अधिक न बोलता ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी सुद्धा तेच म्हटलंय. एकनाथ महाराजांनी तर म्हटलंय की संस्कृती जी आहे देवे निर्मिली, मग मराठी काय चोराने प्रसविली, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केली. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये जे आहे आपल्या इथे जी समिती निर्माण झाली त्या समितीनं 7 वर्षापूर्वी हे सगळं जे आहे भारत सरकारच्या दृष्टीस आणून दिलं. ती साहित्य अकादमीनं सुद्धा सांगितलं हे बरोबर आहे. तिथल्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हे योग्य आहे, अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला पाहिजे. असं असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, आतापर्यंत जे आहे ते आपल्याला मिळू शकलेलं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की या बाबतीमध्ये कुठल्या पक्षाचा, सरकारी पक्ष विरोधी पक्षाचा काही प्रश्न येत नाही, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. म्हणून आपण स्वतः या सभागृहातील जे काही नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांचं आपण जे आहे यांना घेऊन दिल्लीमध्ये जाऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपण दिला पाहिजे, या संदर्भातले सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत. साहित्य अकादमीने ते मान्य केलेलं आहे. म्हणून लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा म्हणून आपण त्यांना गळ घातली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आजच्या या दिवशी आपण या सभागृहाला अवगत करावं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा किंवा सगळ्यांनीच मिळून जे आहे या संदर्भामध्ये पुढाकार घेतल्याशिवाय होणार नाही. दक्षिण भारतातल्या 7 भाषांना जे आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अध्यक्ष महोदय, हे केवळ पैशासाठी घेतलं 500 कोटी रुपये मिळतात तो महत्वाचा नाही. 450 विद्यापीठामध्ये मराठी शिकवली जाईल. एक मान सन्मानाचा प्रश्न आहे. आमची भाषा जुनी असून सुद्धा अशा प्रकारचा जो आहे आपण आपलं काम आपण करू शकलो नाही, अजूनही ते मिळू शकलो नाही. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडली त्याला खरं तर सगळ्या सभागृहाचं समर्थन आहे. अध्यक्ष महोदय, कोणी काय केलं, किती वर्ष केलं, कुठे अडलं, ह्या सगळ्यात आता जायची भुजबळ साहेब वेळ नाही. अध्यक्ष महोदय, आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि आज श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांची जयंती सुद्धा आपण साजरी करतो. अध्यक्ष महोदय, केवळ भारतात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा अध्यक्ष महोदय जगभरामधले मराठी या दिवसाला साजरा करतात आणि या दिवसाच्या निमित्ताने जगभरामध्ये कार्यक्रम, जगभरामध्ये गोष्टी, जगभरामध्ये या सगळ्या विषयामध्ये भावना सारखी आहे. अध्यक्ष महोदय, मराठी बोलीभाषा पुरती नाही राहिला, ज्ञानभाषा व्हावी, ज्ञानभाषेत बरोबर आता अभिजात दर्जा सुद्धा मिळावा आणि ती 450 विद्यापीठात शिकवली जावीच, या गोष्टीला 100% समर्थन. अध्यक्ष महोदय, कायदेशीर प्रक्रियेमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आणायच्या आहेत, ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला, वय किती आहे, त्याचा इतिहास किती आहे, दुर्गा भागवतांनी जे लिहिलंय ते अतिशय सुंदर, ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, दिल्लीतल्या असलेल्या बाबूंकडे काही गोष्टी परखडपणे मांडल्या गेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, 2014 ते 19च्या काळामध्ये, त्या काळात 17-18ला अध्यक्ष महोदय तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना भेटण्याचा योग आम्हालाही आला. आम्ही त्या बाबतीमध्ये स्वतः मी आणि आमचे सहकारी जाऊन त्यांनी त्यावेळेला ते सांगितलं आणि अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने त्याला गती देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, पण
अध्यक्ष महोदय, आता आपल्याला या सगळ्या गोष्टीत अंतिम टप्पा गाठायचा आहे आणि अध्यक्ष महोदय, या अंतिम टप्पा गाठण्यामध्ये महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्रातले सर्व पक्ष, केवळ सभागृहातले नाही, सभागृहाच्या बाहेरचे किंवा ज्यांना अजून पक्ष म्हणून मान्यता मिळायची राहिली असेल ते सुद्धा सगळे म्हणून आपण एकत्र केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपण चर्चा करून त्यांच्या नेतृत्वामध्ये, आपल्या नेतृत्वामध्ये, या सदनातील सगळ्या पक्षाच्या प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये आपण हे सदन संपलं मार्चला, एप्रिल महिन्यामध्येच, मार्चमध्ये होत असेल तर त्याचंही स्वागत आहे, पण किमान अधिवेशन संपल्यानंतर 1 एप्रिलमध्येच कुठलीही विदेशी ट्रिप होण्याआधी आपण पहिलं दिल्लीला जावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि या सगळ्याची मान्यता मिळवण्यामध्ये आपण संबंधित मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भुजबळ साहेबांनी आणि आशिष शेलार यांनी आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जे आपण लवकरच सर्व सन्माननीय सदस्यांच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना त्याच आहेत. थांबा होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं होऊ दे, असं काय करता. सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना त्याच आहेत आणि लवकरच तातडीने मी आणि उपमुख्यमंत्री आणि आपलं शिष्टमंडळ जे आहे आपण माननीय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटू, त्यांना विनंती करू आणि आपली विनंती ते मान्य करतील आणि म्हणून आपण त्यासाठी तातडीने जाऊन त्यांची भेट घेऊ. चला प्रधान सचिव झालं ना, आता त्यांनी सांगितलं आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ दिल्लीला. त्या शिष्टमंडळात तुम्हालाही घेतलं जाईल. चला पुढे, चला पुढे. अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव. माननीय अध्यक्ष, माननीय राज्यपालांनी आज केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मी या सभागृहासमोर मांडतो. अनुमोदक. माननीय राज्यपाल महोदयांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे आणि माननीय अतुलजी भातखळकर यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो अध्यक्ष महोदय. प्रस्ताव असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 व बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी घेण्यात येईल. त्यास अनुसरून सर्व विधानसभा सदस्यांना असे कळविण्यात येते की ज्या सदस्यांना आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर सुधारणा द्यायच्या असतील त्यांनी सुधारणांच्या सूचना कटाक्षाने सॉफ्ट कॉपी मध्ये आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचवतील या बेताने पाठवाव्यात. तसेच आभार प्रदर्शक प्रस्तावास सदस्यांकडून देण्यात येणाऱ्या सुधारणा पुस्तिकेचे वितरण सन्माननीय सदस्यांना त्यासाठी राखीव असलेल्या टपालखान्याद्वारे दिनांक 1 मार्च 2023 रोजी वितरित करण्यात येतील. याबाबतच्या सविस्तर सूचना पत्रक भाग 2 द्वारे निर्मित करण्यात येतील. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय, आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यामध्ये सन 2022-23च्या विरोधी पक्षनेत्यांचा 22-23च्या पुरवणी पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. अशा प्रकारे भास्करराव जाधव साहेब हे अध्यक्षांना धमकवू शकतात का? अध्यक्षांना धमकवण्याची नवीन सिस्टीम चालू झाली आहे का? इथे ही नवीन सिस्टीम सुरू झाली आहे. अध्यक्ष महोदय, हे नाही खपवणार, हे योग्य नाही आहे. हे सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. आपण पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडा, पण ते चक्क अध्यक्षांना धमकवून राहिले. हे कसं चालेल?
बसा 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 खाली बसा खाली बसा. अहो बोलू दे मला बोलू दे मला बोलू दे बोलू दे बोलू बसा. बसा बसा खाली बसा 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 खाली बसा खाली बसा. 2 मिनिटं ना 2 मिनिटं बसा 2 मिनिटं बसा. भास्करराव बसा 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 बसा. हे बघा आपल्या सर्वांना या बाबतीचा अत्यंत गर्व आहे, अभिमान आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, महाराष्ट्र विधानसभा ही सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखली जाते. हे कायम ठेवणं आणि यात कुठच्याही प्रकारचा दगाफटका न होणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे माझी आहेच सन्मान्य आव्हाड साहेब आपण आठवण करून दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. परंतु मला वाटतं ही जबाबदारी पार पाडत असताना चेअरचा सन्मान ठेवणं हे अपेक्षित आहे. कुठच्याही पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये हे अनएक्सेप्टेबल आहे चेअरचा अवमान करणं. त्यामुळे माझी विनंती राहील आपण आपली बाजू मांडत असताना काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल थोडा संयम राखावा. चला पुढे विरोधी पक्ष नेते. चला पुढे घ्या. बोला भास्करराव बोला बोला भास्करराव बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी संपूर्ण देशामधल्या या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाचा जो देशामध्ये काय सन्मान आहे, या महाराष्ट्र विधिमंडळाच्या बाबतीत देशामध्ये काय आदराची भावना आहे हे सांगितलं आणि ते राखण्याची जबाबदारी सर्वांची असं सांगितलं. हे अध्यक्ष महोदय आम्हाला मान्य आहे, पण माझी नम्रपणे आपल्याला एक सूचना वजा विनंती आहे की ही सुरुवात आणि हे आमच्याकडून करून घेणं ही जबाबदारी या सभागृहाचे सर्वोच्च स्थानावर तुम्ही बसलेली आपली म्हणून आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भास्करराव दम देत आहेत. ठीक आहे, मागच्या वेळेला मी सांगितलं की माझा जरा आवाज मोठा आहे, तुमचा पण आवाज मोठा होता, तुम्ही नाना पाटेकरांनी सांगितलं म्हणून बारीक केला, तशी तुमची मुलाखत मी ऐकली. अध्यक्ष महोदय, मी एवढाच छोटासा विषय सांगत होतो, माझा ऐकून घ्या की सर्वसाधारणपणे राज्यपाल महोदयांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षानं मांडायचा असतो आणि पॉइंट ऑफ प्रोसिजर मी हे सांगत होतो की जे सत्ताधारी पक्षाला समर्थन करणारे पक्ष असतात त्यातल्या एखाद्या सन्मान्य सदस्याने उठून त्याला अनुमोदन द्यायचं असतं. थोडंसं हा काय हट्टाचा आग्रहाचा विरोधाचा भाग नाही, पण ही बाब मी आपल्या लक्षात आणून देत होतो. आणि जर आपण इकडच्या भागाला सांगितलं, इकडच्या सन्मान्य सदस्याला सांगितलं असतं तर बरं झालं असतं आणि ती जी आपली अपेक्षा आहे ती पूर्ण होईल एवढं मला पॉइंट ऑफ प्रोसिजर माध्यमातून. आता आपण चला पुढे जाऊ. विधेयक ना सन 2022-23च्या पुरवणी मागण्या सादर करणे. माननीय उपमुख्यमंत्री, मी आपल्या अनुमतीने सन 2022-23च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना मी सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2022-23च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2022-2023च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 2 व 3 मार्च 2023 रोजी होईल. दिनांक 2 मार्च 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 1 मार्च 2023 रोजी, दिनांक 3 मार्च 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 2 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. महोदय, माझा आता आपण सभागृहामध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या. अर्थमंत्री महोदय, तुम्हाला वर काम आहे पण मला तुमच्याही लक्षात आणून द्यायचा आहे मुद्दा. प्लीज आपण थांबलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, मला या पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून एक गंभीर बाब आपल्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभागृहाच्या पण लक्षात आणून द्यायची आहे की या सभागृहाचं
एकंदरीत कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरा यानुसार आपण सगळेजण चालवत असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देतो आहोत का काय, अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली. विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रश्नांना या सभागृहामध्ये येऊन वाचा फोडण्याच्यासाठी तारांकित प्रश्न असतील, कपात सूचना असतील इत्यादी आयुधांचा सूचना आपण आपल्या मान्यतेने दाखल करीत असतो. विधिमंडळ सचिवांनी या सूचना मान्यतेसाठी आपल्याला सादर केल्यानंतर सूचना मान्य झाली किंवा अमान्य झाली हे कळवण्यात सदस्यांना घटनादत्त अधिकार आहे. पण अनेक वर्षापासून ही परंपरा आपल्या काळात पाळली जात नाही असं अध्यक्ष महोदय दिसतंय. विधानसभा सदस्यांनी दाखल केलेले तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याबाबतचं ज्ञापन संबंधित सदस्यांना सचिवालयाकडनं यापूर्वी मिळायचं ही पद्धत बंद करण्यात आली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे की संबंधित विभागाच्या मागण्या मतदानासाठी ज्या दिवशी कामकाज पत्रिकेत दाखवलेल्या असतात त्याच दिवशी माननीय अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हावीची, पण सदस्यांना कोणतीही माहिती न देता कपात सूचनांची एकत्रित यादी पाठवणे का बंद करण्यात आलं हे देखील अध्यक्ष महोदय समजायला अजिबात मार्ग नाही. हिवाळी अधिवेशनात मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी आज तागायत पुढील कारवाईच्यासाठी मंत्रालयात विभागांना आणि सदस्यांना पाठवण्यात आलेली नाही अशी माझी माहिती आहे. हिवाळी अधिवेशनातील विनियोजन विधेयकावर मुद्दे मांडलेच असता त्यावर आश्वासित बैठक आयोजित केली गेली नाही. अर्थमंत्री महोदय, तुम्ही ज्यावेळेस मी अर्थमंत्री असताना तुम्ही किंवा मुनगंटीवार साहेबांनी काही विनियोजन संदर्भात काही मुद्दे मांडले तर मी बैठक घ्यायचो, आपण एकत्र बसायचो. मागच्या वेळेसची बैठक एक झाली, यावेळेस नागपूरच्या अधिवेशनाच्या नंतरची बैठक काय आपल्या कार्यबहुल्यामुळे असेल किंवा कुणाच्यामुळं झाली असेल मला माहिती नाही, परंतु अध्यक्ष महोदय ती झालेली नाहीये. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जर सर्वच संसदीय आयुधांच्या बाबतीत होत आहे आणि विधिमंडळ सदस्यांना ऑर्डर ऑफ द डे आल्यानंतर आपली लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तराच्या यादीत प्रश्न छापून आलेला दिसला तर सदस्यांना त्या प्रश्नावरती पूरक प्रश्नांची तयारी देखील करता येत नाही अध्यक्ष महोदय. आणि रोजची ऑर्डर ऑफ द डे सुद्धा रात्री 12 नंतर उशिरा संकेतस्थळावर टाकली जाते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणतं कामकाज आहे हे अध्यक्ष महोदय सदस्यांनाही कळत नाही, काही काही मंत्र्यांना पण अध्यक्ष महोदय कळत नाही. ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. केवळ सदस्यच नाही तर मंत्री किंवा सरकार म्हणून विभागांना देखील त्या विषयाची संपूर्ण माहिती सहसभागृहात येण्यात अडचणी येतात. मला काही सचिव महोदयांनी पण सांगितलं की बाबा हे असे प्रश्न 12ला आल्यानंतर कधी कुणाला उठवायचं कधी कुणाला सांगायचं काही कळत नाही. माझे अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या वतीनं आपल्याला अतिशय नम्रतेची विनंती आहे. आता आपण आपलं सभागृह आपलं स्वतःची चेंबर आणि तो सगळा परिसर इतका सुंदर केलाय, इतकं आल्हादायक वाटतं तिथं गेल्यानंतर, तसंच सगळं करावं. परंतु ते करत असताना त्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु अध्यक्ष महोदय, सदस्यांनी दिलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य झाल्या याबाबत सदस्यांना कळवण्याची प्रथा कृपा करून पुन्हा सुरू करावी. कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हायची, ती मागच्या अधिवेशनात मिळाली नाही. ह्या अधिवेशनात तरी मिळावी, कारण ते अधिवेशन 10 दिवसाचं होतं, काही गडबड होते, आम्ही जरा समजून घेतो त्याच्यात. हिवाळी अधिवेशनातील मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी पुढील कारवाईच्यासाठी मंत्रालयातील विभागांना पाठवली गेली का, सदस्यांना का पाठवली गेली नाही याबाबत आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. तो आमचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे, ती माहिती आम्हाला मिळेल का. ऑर्डर ऑफ द डे किमान 10 वाजेपर्यंत नेटवर टाकावी, त्याच्यामध्ये पण काहीतरी बंधनाला 12 आणि 1 नाही बरोबर अध्यक्ष महोदय. 10 वाजता टाकली तर किमान मंत्री पण आणि उत्तरं पण येतील आणि आम्हाला पण सभागृहातल्या सन्मानित सदस्यांना प्रश्न विचारता येतील. आणि सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका अध्यक्ष महोदय वेळेवर घेण्याचे निर्देश कृपया आपण द्या. इथं बऱ्याचदा काही सन्मान्य मंत्री महोदय दोन्ही बाजूच्या सन्मान्य आमदारांना सांगतात मी ती बैठक लावतो आणि ते बैठक लावतो म्हणल्यावर आमदार पण ऐकतात, परंतु अध्यक्ष महोदय बैठका तशा घेतल्या जात नाही. अध्यक्ष महोदय, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत,
कृपया आपण याबाबत सभागृहाला मार्गदर्शन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. ह्या प्रश्नामध्ये विधिमंडळाचे नेते या नात्याने सीएम साहेबांनी आणि डेप्युटी सीएम साहेबांनी पण लक्ष घालावं अशी माझी विरोधी पक्ष नेता म्हणून मागणी. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या प्रोसिजर बद्दल मांडलेली आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्यावर अविश्वासाचा नोटीस दिलेला होता आणि अध्यक्ष महाराज त्याची साधी माहिती पण आम्हाला दिली नाही. त्या प्रधान सचिवाची ती जबाबदारी होती की आपण त्याचं काय केलं, अविश्वासाचं ते ॲडमिट केलं की नाही केलं काय. या खरं तर आपणच आता सांगितलं की महाराष्ट्रातली जी परंपरा आहे, जी आपल्या विधिमंडळाची परंपरा आहे ती देशामध्ये, आणि अध्यक्ष महाराज जे काही कामकाज आहे त्या कामकाजाबद्दलची माहिती नाही की तो अविश्वास नाकारला की नाकारला नाही, काय स्थिती आहे, साधी माहिती दिली जात नाही अध्यक्ष महाराज. म्हणून माझं नाकारला असेल तर कुठल्या कारणाने नाकारला गेला असेल त्याची माहिती दिली पाहिजे ना. आणि म्हणून अध्यक्ष महाराज आम्हाला सभागृह हे पारदर्शक चाललं पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज आम्हाला या सगळ्या गोष्टीचं आम्हाला अद्यावत अवगत करून द्यावं एवढीच अपेक्षा अध्यक्ष महाराज आमची आहे. सन्माननीय नाना पटोले साहेब, आपण जो आत्ता मुद्दा मांडलात, जो अविश्वासाचा ठराव गेल्या हिवाळी अधिवेशनात आपण सादर केलेला, त्याचं रितसर उत्तर आपल्याकडे पाठवलं गेलेलं आहे. त्याची कॉपी वाटल्यास मी तुम्हाला आता परत सभागृहात देतो, पण ते त्याच अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आपल्याकडे पत्र सचिवालय विधिमंडळ सचिवालयाकडनं पाठवण्यात आलेलं आहे. नाना भाऊ जरा पीएला वगैरे विचारा थोडं पीए. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडलाय, अर्थात त्यातला प्रमुख भाग हा आपल्या विधानमंडळ कार्यालयाशी संबंधित आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे मी देखील त्यांच्या मताशी सहमत असेल, पण मध्ये एक 2-3 वर्ष अधिवेशनच होत नव्हते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच पद्धती आपल्या बदलल्या गेल्या आहेत. पण आता पुन्हा म्हणजे प्री कोविड जी परिस्थिती होती त्या परिस्थितीकडे आपण गेलं पाहिजे. जिथपर्यंत सरकारच्या बैठकांचा संबंध आहे आम्ही जरूर सगळ्या बैठका अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्ण करू. आणि सामान्य विरोधी पक्ष नेते आजचं कामकाज झाल्यानंतर सन्माननीय संसदीय कामकाज मंत्री आपण माझ्या दालनात आपण बैठक घेऊ आणि या विषयातला योग्य तोडगा काढू. चला. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती आणि राज्यपालांची संमती मिळाल्याचे जाहीर करणे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संदर्भाची यादी प्रधान सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सिनेमा विनियमन सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39, ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28, मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय विद्यापीठ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या तिसरी सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सिनेमा विनियमन सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35, उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38, महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती सुधारणा विधेयक 2022. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39, ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022.
अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री योगेश सागर विसस, श्री संजय शिरसाट विसस, श्री सुनील भुसारा विसस, श्री सुभाष घोटे विसस. शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची संमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाने अनुमती द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. नाही मला मांडायचं राहिलं, मला मांडायला. हा, थोडं घाई मांडायचं आहे. हा, मला नाही दुसऱ्यांदा मला मांडावं. अध्यक्ष महोदय, थोडी नाही माझं मी तर मांडत. हा, नाही खालून तिकडून सूचना दिली पाहिजे खालून घ्या. अध्यक्ष महोदय, नाना म्हणाले हा हे कसलं विधेयक आहे? हे मोकाट ढोरं असतात ना, सुने ढोरं जे बाजारात कुठे फिरत असतात, सगळ्या ठिकाणी फिरतात, त्यांच्या अध्यक्ष अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री लक्ष्मण पांडुरंग जगताप विद्यमान विधानसभा सदस्य, श्री मोरेश्वर विठ्ठलराव मुर्डे माजी विधानसभा उपाध्यक्ष, श्री केशवराव शंकरराव धोंडगे माजी लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य, सर्वश्री डॉक्टर देवीसिंह रामसिंह शेखावत, सदाशिवराव शंकरराव माळी, उत्तमराव केशवराव पाटवारी भालेराव माजी विधानसभा सदस्य यांचे दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी थांबा. कैलासवासी लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1963 रोजी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील पिंपळे गुरव येथे झाला. त्यांचे शिक्षण HSC पर्यंत झाले होते. कैलासवासी जगताप यांनी प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, प्रतिभा कॉलेज
ऑफ कम्प्युटर सायन्स तसेच प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी पिंपरी चिंचवड सोशल क्लबचे कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड गणेश फेस्टिवलचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, चंद्रभागा नागरी सहकारी पतसंस्था व विनायक नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून मोलाचे कार्य केले होते. ते गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ कार्यरत होते. कैलासवासी जगताप सन 1986 ते 2006 या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निर्वाचित झाले होते. सन 2000 मध्ये ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते. कैलासवासी जगताप हे सन 2009 ते 2014, 2014 ते 2019 व 2019 ते 2023 या कालावधीत चिंचवड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. ते 2004 ते 2009 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेवरही निर्वाचित झाले होते. विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून ते कार्यरत होते. अशा या उमद्या नेत्याचे मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले आहे. कैलासवासी मोरेश्वर विठ्ठलराव टेमुर्डे यांचा जन्म 4 ऑगस्ट 1942 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी टेमुर्डे यांनी महाराष्ट्र कापूस उत्पादक संघाच्या शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता. कैलासवासी टेमुर्डे यांनी बरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, बरोडा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते. काही काळ ते बरोडा पंचायत समितीचे सदस्य होते. कैलासवासी टेमुर्डे सन 1985 व 1990 मध्ये भद्रावती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. सन 1991 ते 1995 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून पदही भूषवले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. श्री केशवराव शंकरराव धोंडगे यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात असलेल्या गौळ या गावी झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. श्री धोंडगे यांनी 1948 साली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले होते. त्यांनी औरंगाबाद, नांदेड, कंधार मधील वाडी तांड्यांच्या मुलामुलींसाठी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. विद्या हेच जीवन, अविद्या हे मरण हे वृद्ध वाक्य उराशी बाळगून श्री धोंडगे यांनी 12 प्राथमिक शाळा, 11 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, 2 वरिष्ठ महाविद्यालय व 1 विधी महाविद्यालय सुरू केले. श्री धोंडगे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी मिसा अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता. जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री धोंडगे यांनी अनेक आंदोलने हाती घेऊन ती यशस्वी केली होती. केशवरावजी धोंडगे यांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच काम केले असे नव्हे तर राजकीय क्षेत्रातही त्यांनी अमाप यश मिळवले होते. ते सन 1957, 1962, 1967, 1972, 1985, 1990
असे 6 वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 1977 मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले होते. श्री केशवरावजी धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी होते तसेच ते पत्रकार व साहित्यिकही होते. लोहा तालुक्यातील सीमेवर असलेल्या टेहळणीच्या माळावर त्यांनी गुराखी गडाची निर्मिती केली. सन 1991 पासून दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते. या साहित्य संमेलनातून ग्रामीण कलावंतांना संधी देऊन गुराखी कला, त्यांचे लोकजीवन व लोकसंस्कृती जतन करण्याचे कार्य त्यांनी केले. श्री धोंडगे यांनी विपुल लेखन केले. जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक होते. त्यांनी अजात गायत सुमारे 30 पुस्तकांचे लेखन केले. शंभुकाचा खुनी राम व त्याची वानरशाही, मुक्तेश्वरी, बहिष्कृत अच्युतायन, निष्काम कर्मयोगी, स्वतंत्र सेनानी योगीराज, निवृत्ती महाराज, शकुन अपशकुन, कशासाठी कुणासाठी अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. श्री केशवरावजी धोंडगे यांनी केलेले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार, धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार, मराठवाडा रत्न पुरस्कार, भारतीय विकास रत्न अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. श्री शिवाजी लोक विद्यापीठ कल्याण यांनी त्यांना मानद डी.लिट पदाची प्रदान करून सन्मानित केले होते. अशा या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी, कष्टकरी, कामगार व दीनदुबळ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी डॉक्टर देवीसिंह रामसिंह शेखावत यांचा जन्म 19 एप्रिल 1934 रोजी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc PhD पर्यंत झाले होते. कैलासवासी शेखावत यांनी नागपूर तसेच अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पुणे येथील आदिवासी संशोधन संस्थेचे कार्यकारी सदस्य, अमरावती येथील विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र अमरावती, महाराष्ट्र राज्य शिक्षण व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष तसेच विदर्भ वैभव मंदिराचे प्रमुख विश्वस्त म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी शेखावत यांनी प्रताप सहकारी बँक, अमरावती जिल्हा कृषी सहकारी औद्योगिक सोसायटीचे संचालक म्हणून कार्य केले होते. त्यांनी सन 1980 ते 1985 मध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच सन 1992 मध्ये अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी शेखावत सन 1985 मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवारी दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सदाशिवराव शंकरराव माळी यांचा जन्म 21 मार्च 1932 रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी माळी यांनी धुळे येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे चिटणीस, खानदेश सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. धुळे जिल्ह्यातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी माळी
सन 1972 मध्ये धुळे उत्तर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी उत्तमराव केशवराव पटवारी भालेराव यांचा जन्म 5 सप्टेंबर 1931 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी पटवारी भालेराव यांनी 1967 ते 1974 या कालावधीत वैजापूर नगर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. वैजापूर तालुक्यातील अनेक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. वैजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते. कैलासवासी पटवारी भालेराव सन 1978 मध्ये वैजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती शांती. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आले आहेत. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. दाखवा मला.